अखेर नाशकाचा तिढा सुटलेला नरेंद्र दराडे आता आमदार होऊ शकतात, कारण गोकुळ गीते यांनी माघार घेतली. तब्बल 5 ते 6 दिवसांच्या मनधरणीनंतर, नाराजी नाट्यानंतर गोकुळ गीते यांनी माघार घेतली. यासाठी 3 मंत्री नाशकात तळ ठोकून होते, प्रयत्न करत होते असं म्हटलं तरी हरकत नाही. कुठंतरी हे सगळं खापर गिरीश महाजन यांच्यावरच फुटलं असतं जर गोकुळ गीते यांनी निवडणूक लढवली असती तर. त्यामुळं संकटमोचक गिरीश महाजनांना यात यश आलं, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी इथं कामी आली. नुकताच 24 तासांपूर्वी आम्ही आमच्या चॅनलला व्हिडिओ केलाच होता आणि आता पुन्हा एकदा ही बैठक एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पार पडल्यानंतर गोकुळ गीते यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे. अशात एक पत्र देखील व्हायरल होत होतं. ते काय होतं, गोकुळ गीते यांनी नेमकी माघार का घेतली असावी याबद्दलच सविस्तर बोलूयात. सकाळपासूनच गोकुळ गीते माघार घेणार अशी चर्चा होती, पण त्यांच्या माघारीचं कारण काय असू शकतं, तर एक पत्र व्हायरल होत होतं ज्यामुळं त्यांच्या विरोधात एक अर्ज दाखल करण्यात आला होता. म्हाडाचं ते पत्र होतं. तो दबाव कुठेतरी महायुतीकडून टाकण्यात आलाय आणि म्हणून आता गोकुळ गीते माघार घेत आहेत असं म्हटलं जात होतं. आणि हे खरंच असं आहे का, हे पत्रकार परिषद झाल्याशिवाय समजणार नव्हतं. अगदी पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत गोकुळ गीते, गणेश गीते, सुहास कांदे, दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे हे देखील उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजनांनी पहिल्यांदा आपली भूमिका मांडली की गोकुळ गीते यांनी आता आमच्या शब्दांचा मान ठेवून माघार घेतली आणि ते आता नक्कीच आम्हाला पाठिंबा देतील, प्रचारात दराड्यांच्या सहभागी होतील. खरं तर गिरीश महाजन आणि गीते कुटुंबाचे चांगले संबंध आहेत, कारण गणेश गीते हे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय समजले जातात. खरं तर त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता आणि म्हणून गणेश गीतेंनी उमेदवारी अर्ज भरला होता असं स्वतः गिरीश महाजन यांनी सांगितलं. पण नंतर ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना देण्यात आली. गणेश गीतेंनी तो घेतलाही. प्रसाद हिरे यांनाही मनवण्यात आम्हाला यश आलं, मात्र गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी थोडे प्रयत्न लागले. पण अखेर नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. आणि हे झालं नसतं तर हे खापर माझ्यावरच फुटलं असतं, कारण गीते कुटुंबाशी महाजन कुटुंबाचे चांगले संबंध आहेत असंही गिरीश महाजन सांगायला विसरले नाहीत. त्यामुळे कुठेतरी नाशकातलं हे ओझं भाजपच्या डोक्यावरून हटलंय असं म्हणायला हरकत नाही. पण एक प्रश्न अनुत्तरित आहे, तो म्हणजे गोकुळ गीते दराडेंना पाठिंबा देणार का, त्यांनी माघार घेतली असली तरी. कारण यानंतर गोकुळ गीते जेव्हा पत्रकार परिषद देत होते तेव्हा ते म्हणाले की दादा भुसे, सुहास कांदे, उदय सामंत यांनी माझ्याशी चर्चा केली, खूप दिवस प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा झाली आणि त्यांच्या शब्दाचा मान राखून मी माघार घेत आहे.